मित्रांनो, आपण आता यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य देवराष्ट्रे या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी राखीव जंगल क्षेत्र आहे, अभयारण्य आहे आणि या ठिकाणावरूनच आपण खाली आता फक्त 2 किलोमीटरवर सागरेश्वर मंदिर आहे, त्या ठिकाणी जाणार आहोत। आपले सगळे रायडर या ठिकाणी उभे आहेत आणि वीरेंद्र करिअर अकॅडमीचे अंबकचे सर्व या ठिकाणी खेळाडू आणि स्पर्धा परीक्षेस तयार करणारे विद्यार्थी या ठिकाणी प्रॅक्टिस करतात। मित्रांनो नमस्कार, निसर्गाकडे चला हा उपक्रम घेऊन आपण वर्षभर सायकल राईड करणार। तर येत्या पावसाळ्यापासून आपण एक वेगळा निसर्गाकडे चला उपक्रम घेतोय। आपण ज्या ठिकाणी आपण राईड करणार आहोत त्या ठिकाणी आपण वृक्षारोपण करणार आहोत। वृक्षारोपण करण्याचा उद्देश असा की पावसाळ्यामध्ये आपण सहज राईड करत असतो, मात्र आपण जर आपल्याबरोबर जर काही एखादं बियांचं जर पॅकेट घेऊन गेलो आपल्या सायकल बरोबर आणि ज्या ठिकाणी आपण राईडला जाणार आहोत त्या ठिकाणी आपण जर बिया टाकल्या तर आपण एक निसर्गाला हातभार लावण्याचं कार्य करतोय आणि एक सामाजिक नैसर्गिक संदेश देण्याचं काम करतोय। आणि हीच थीम घेऊन आपण सायक्लो स्पोर्ट्स इंडोरन्स आणि आपले पलूस, कराड, इस्लामपूर या भागातले सगळे ज्या सायकल स्पोर्ट्समध्ये काम करणारे सायकलिस्ट आहेत, या सर्वांनी आजपासून आपण संकल्प करूया की येत्या वर्षभर आपण ही थीम वापरूया आणि निसर्गाला आपण मदत करूया। धन्यवाद। आणि अल्ट्रा सायकलिस्ट रनर प्रवीण कुमार शिंदे सर यांची कन्या ये पुढे राजनंदिनी शिंदे, ती पण अल्ट्रा सायकलिस्ट आहे आणि ठिकाणी आपण पहिल्यांदा राजनंदिनीला तिचं पुढचं भावी आयुष्य सुखा समाधानाचं जावं, तिला वाढदिवसाच्या आपण हार्दिक शुभेच्छा देऊया। या निसर्गरम्य अशा परिसरामध्ये एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी सायकलिस्टच्या माध्यमातून नव्यानं सुरू होतो आहे, किंबहुना ज्याची गरज आहे, काळाची गरज आहे, तो उपक्रम या ठिकाणी नुकतंच आदरणीय नवनाथ कदम साहेब यांनी ठिकाणी आपल्याला सांगितलेलंच आहे। निसर्गाकडे पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे ही काळाची गरज लक्षात घेऊन आज जो उपक्रम या ठिकाणी जाहीर केलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे। हॅपी बर्थडे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। अरे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे, उचलून आण की।
अशा वेळी उचलून आणायची असते. येऊ दे सावकाश, उचलून आणायची, उचलून उचलून उचलून. चला आपण आता हॉटेल धनश्री नाश्ता सेंटर कुंडल या ठिकाणी आलो आहोत आणि आपण आता इथं मस्तपैकी नाश्ता करणार आहोत. परवा पण आपण मागच्या राईडला पण आलो होतो, छान नाश्ता होता. आज बघूया काय आहे. हा, येथे बघा स्पेशल मेनू आहेत. मेदू वडा, इडली सांबार, मसाला डोसा, उत्ताप्पा, धनश्री दही मिसळ. हे जरा वेगळा प्रकार दिसतोय, बघूया टेस्ट घेऊ. चला. मित्रांनो मस्तपैकी नाश्ता आलेला आहे, इडली सांबार. बबले, बबलेच्या वाढदिवसानिमित्त आज स्पेशल आहे इडली. काय खरं तर आपल्याला मिसळपाव पाहिजे होतं, बबलीचं आवडतं पण काही मिळालं नाही. असं दे, पुढच्या वेळी. नवीन संकल्प योगाशी बाळगून आम्ही बाहेर पडलेलो आहोत आणि येत्या 25 ते 26 या 1 वर्षामध्ये जास्तीत जास्त पर्यावरणाचा प्रसार करणे हा हेतू आम्ही बऱ्यापैकी समोर ठेवलेला आहे. आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आमचे नवनाथ कदम सर, प्रवीण जागीरदार सर, त्याचप्रमाणे आमची असणारी सर्व सायकल टीम, एन्ड्युरन्स टीम, या पद्धतीनं आम्ही सर्वजण यामध्ये सहभागी झालेलो आहोत. मित्रांनो, आमची आज राईड पूर्ण होत आहे. आम्ही आज निसर्गाकडे चला हा उपक्रम, हा सामाजिक संदेश घेऊन आम्ही विटा ते सागरेश्वर मंदिर आणि ताकारी आणि कुंडल आणि त्यानंतर आता विटा, अशा प्रकारे आमची ही आजची राईड होती. आणि या राईडच्या माध्यमातून आपण येत्या वर्षभर आपण झाडे लावा, झाडे जगवा हा उपक्रम घेणार आहोत. आणि जेव्हा जेव्हा आपण राईड करणार आहोत त्यावेळी आपण छोट्या छोट्या बियांचे पाकिट आपण सोबत घेऊन जाणार आहोत. आणि राईडच्या वेळी आपण ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी वृक्षारोपण करून बियाचं लागण करणार आहोत आणि निसर्गाला आपण थोडीशी मदत करणार आहोत. मित्रांनो, चला तर आपण आता परतीच्या मार्गाला लागलेलो आहोत. आपली राईड ही आज पूर्ण होत आहे. साधारण 60 किलोमीटरची आपली ही राईड पूर्ण होते. सायक्लो स्पोर्ट्स एन्ड्युरन्सच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या राईड आयोजित करतोय. आणि हा सगळा व्हिडिओ, आमचे राईडचे सगळे अनुभव आपल्याला भटकंती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील. सर्वांनी भटकंती लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. निसर्गामध्ये रममान व्हा, सायकल चालवा, आरोग्य सांभाळा. धन्यवाद.